श्री स्वामी समर्थ. प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. मी तुमची ज्योतिषवाणी. आज रात्रीच्या या गूढ आकाशाखाली जिथे तारे आपल्या रहस्यांचा पडदा उघडत आहेत, आपण एका नव्या प्रवासाला निघणार आहोत. मिथुन राशीच्या प्रिय जातकांनो, तुमच्या नशिबात आज काय लपलंय? ग्रहांच्या या नृत्यात कोणता वळण येणार? धडकी भरवणारा का आनंदाचा? ऐका हळूहळू, कारण आजची कथा आहे ग्रहांच्या गूढ खेळाची आणि त्यातून मुक्तीचे उपाय. काल रात्री मी आकाशाकडे बघितलं. सूर्य मकर राशीत प्रवेश करूनही थोडा थकलेला वाटला. बुध त्याच्या जवळच, इतका जवळ की बुधादित्य योगाची चमक उमटलीये. पण मिथुन राशीच्या तुमच्यासाठी हा योग काय आणणार? यशाची उंची की काही छुपे अडथळे? चंद्र धनुहून मकराकडे सरकतोय. तुमच्या सप्तम भावात म्हणजे साजेदारीत, नात्यात एक रहस्यमयी सावली पडणार का, की प्रकाशाची किरणे उजळणार? प्रिय मिथुन राशीवाल्या, तुमची राशी बुधाची आहे ना? बुद्धीची, चंचल, वेगवान. पण आज ग्रहांचा हा खेळ थोडा गुंतागुंतीचा आहे. सूर्य आणि बुध मकरात एकत्र, यामुळे तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल. निर्णय घेण्याची शक्ती वाढेल. व्यवसायात, नोकरीत नवे दरवाजे उघडतील. धनलाभाचे योग आहेत. भूमी भवनाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता. पण थांबा, एवढंच नाही. शुक्र आजच कुंभ राशीत प्रवेश करतोय. तुमच्या नवम भावात, भाग्य भावात, म्हणजे प्रवास, धार्मिक कार्य, गुरूंच्या कृपेचा वर्षाव होणार. पण सावध, शनी मीन राशीत तुमच्या 10व्या भावात, कर्म भावात, मेहनत मागतोय, संयम मागतोय. पण या सर्वात एक गूढ प्रश्न आहे. काही ग्रहांच्या दुष्प्रभावामुळे तुमच्या जीवनात अडथळे येत आहेत का? आरोग्यात थोडा ताण, नात्यात गैरसमज, धनात खर्च जास्त. होय, राहू केतूच्या 7.5चा प्रभाव अजूनही काहींवर आहे. मंगळाची दृष्टी थोडी कठोर. म्हणून आजची ही कथा आहे त्या अडथळ्यांना दूर करणाऱ्या उपायांची. जणू काही एक चित्रपट, जिथे अंधार आहे पण शेवटी प्रकाशाची विजयगाथा. आता ऐका काळजीपूर्वक, कारण हे उपाय नाहीत फक्त शब्द. हे आहेत ग्रहांना शांत करणारे मंत्र, कर्म, दान, जे तुमचे नशीब बदलू शकतात. प्रथम बुध ग्रहासाठी, तुमच्या राशी स्वामीसाठी. बुध आज सूर्याबरोबर आहे, पण कधीकधी दहन होतो. त्याला बळ देण्यासाठी प्रत्येक बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. गणपतीला दुर्वा अर्पण करा. ओम बूम बुधाय नमः हा मंत्र रोज 108 वेळा जपा. पाहाल, तुमची वाणी मधुर होईल, निर्णय अचूक होतील, व्यवसायात यश मिळेल. जणू बुध आहे एक चंचल पाखरू. आकाशात उडतंय पण थोडं दिशाहीन. त्याला हिरव्या पानांचा आधार द्या. तो तुमच्या खांद्यावर येऊन बसेल, यशाच्या गोष्टी सांगेल. दुसरा उपाय सूर्यासाठी. बुधादित्य योग आहे, पण सूर्याला मजबूत करा. रोज सकाळी सूर्योदयाला अर्घ्य द्या. तांब्याच्या भांड्यात पाणी, त्यात कुंकू, फुले. ओम घृणी सूर्याय नमः म्हणत अर्पण करा. रविवारी तांब्याचं दान करा. पाहाल, आत्मविश्वास वाढेल, मान सन्मान मिळेल, शारीरिक ताकद येईल. आता चंद्रासाठी, कारण चंद्र सप्तमात आहे, नात्यात भावनांचा खेळ. चंद्राला शांत करण्यासाठी सोमवारी दूध, तांदूळ शिवलिंगावर अर्पण करा. ओम सोम सोमाय नमः जपा. मातेला, स्त्रियांना आदर द्या. समुद्र किंवा नदीला जाऊन ध्यान करा. नात्यात गोडवा येईल, मन शांत राहील. पण सर्वात महत्त्वाचं शनीसाठी. शनी तुमच्या कर्मभावात, मेहनत मागतोय. त्याला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काळ्या तिळाचं दान करा. गरिबांना जेवण घाला. हनुमान चालीसा रोज वाचा. काळ्या कपड्यात लोखंडाच्या वस्तू दान करा. शनीचा दृष्टी मऊ होईल, अडथळे दूर होतील, नोकरी व्यवसायात स्थिरता येईल. शुक्रासाठी, जो आज कुंभात प्रवेश करतोय, सौंदर्य, प्रेम, वैभवाचा ग्रह. शुक्रवारी दुधाने बनवलेली खीर ब्राह्मणाला दान करा. लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अर्पण करा. ओम शुम शुक्राय नमः जपा. पाहाल, प्रेमात गोडवा, धनात वृद्धी, वैवाहिक जीवन सुखी. मंगळासाठी, जो कधी कठोर होतो, मंगळवारी हनुमान मंदिरात सिंदूर अर्पण करा. लाल कपड्यात गूळ, मसूर दान करा. भूमिपुत्र असलेल्या गाईला गूळ खाऊ घाला. रक्तदान करा जर शक्य असेल. क्रोध नियंत्रणात राहील, शत्रू परास्त होतील. गुरुसाठी, ज्ञानाचा ग्रह. गुरुवारी केळाचं झाड लावा किंवा पूजा करा. पिवळ्या वस्तू दान करा. विष्णू सहस्रनाम वाचा. विद्या, भाग्य वाढेल. राहू केतूसाठी, जे सावलीसारखे येतात. राहूसाठी शनिवारी गोमूत्राने स्नान करा. काळ्या उडीदाचं दान. केतूसाठी गणेशाला दुर्वा, ब्राह्मणांना जेवण. ओम राम राहवे नमः
आणि ओम केम केतवे नमः जपा. भ्रम दूर होतील, अचानक लाभ मिळेल. प्रिय मिथुन राशीवाल्या, हे उपाय नाहीत फक्त कर्मकांड, हे आहेत तुमच्या नशिबाच्या चाव्या. जणू काही एक गूळ जंगल, जिथे ग्रहांचे राक्षस वावरतात, पण तुमच्याकडे आहेत मंत्रांचे शस्त्र, दानाचे तवच, श्रद्धेची ढाल. या सर्वांनी तुम्ही विजयी व्हाल. यश तुमचे होईल, सुख तुमचे होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र आहे. व्यवसायात यश, धनलाभ, पण साजेदारीत सावधानी. प्रेमात गोडवा, पण भावनिक संतुलन. आरोग्यात काळजी, पण उपायांनी बरं. कुटुंबात आनंद, प्रवास शुभ. आणि आता जर तुम्हाला अशा रहस्यमयी, काव्यमयी, चित्रपटासारख्या राशी भविष्याची मजा घ्यायची असेल, रोज नवे ग्रहांचे रहस्य जाणायचे असतील, तर लगेच ज्योतिषवाणी टीव्ही चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या राशीचा उल्लेख करा. आम्ही तुमच्यासाठी आणखी खास उपाय घेऊन येऊ. मिथुन राशीच्या प्रिय आत्मीयांनो, ग्रहांचा हा खेळ चालू राहील, पण तुमची श्रद्धा, तुमचे कर्म ते तुम्हाला नेहमी विजयी करतील. आजपासून हे उपाय सुरू करा. पहा कसा चमत्कार घडतो. श्री स्वामी समर्थ.